दिल्लीतील इराणच्या दूतावासाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। खामेनींच्या मृत्यूनंतर इराणच्या दूतावासाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे। दिल्लीतील दूतावासावरील इराणचा झेंडा अर्ध्यावर आणला गेलाय। खामेनींच्या मृत्यूनंतर पाकिस्तानच्या कराचीतील अमेरिकेच्या दूतावासाबाहेर आंदोलन करण्यात आलं होतं। हे आंदोलन शांत करण्यासाठी गोळीबार करावा लागला। त्याच पार्श्वभूमीवरती दिल्लीतील इराणच्या दूतावासाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। आणि इस्रायलने इराणवरती केलेल्या हल्ल्यामध्ये अनेकांचा मृत्यू झालेला आहे। मात्र या सगळ्यामध्ये महत्त्वाचा मृत्यू म्हणजे इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनी यांचा। त्यानंतर इराणचे जे दूतावास आहे राजधानी दिल्लीमधील 12 खंबा रोडवरील त्या ठिकाणी झेंडा अर्ध्यावरती ठेवण्यात आला आहे। त्याचबरोबर या भागाची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती देखील वाढवण्यात आलेली आहे। मी सध्या राजधानी दिल्लीतील 12 खंबा रोडवरती असलेल्या इराणच्या दूतावासाबाहेर आहे आणि या दूतावासाबाहेर दिल्ली पोलिसांची जी गाडी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे सीआरपीएफचे जे जवान आहे ते देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। जगभरामध्ये अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त केला जात आहे। खास करून काल पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात शिया मुस्लिम बांधव अमेरिकेच्या दूतावासावरती चालून गेले, त्यामध्ये 10 ते 12 लोकांचा मृत्यू झाला होता। आता या ठिकाणी आपण पाहू शकतो हे इराणचं दूतावास आहे राजधानी दिल्लीमधील। याच्या जे काटेरी कुंपण याला घालण्यात आलेले आहे। अगोदरच याची सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात तैनात केलेली असते। मात्र ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो की अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर भारतातील अनेक शहरांमध्ये कारण जम्मू काश्मीर असो लखनौ असो या शहरांमध्ये देखील लोकांनी निषेध व्यक्त केलेला आहे अमेरिकेचा। त्या दृष्टिकोनातून राजधानी दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणची जी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आली आहे। दिल्ली पोलीस असो सीआरपीएफचे जवान असो ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।